हॅलो एव्हरीवन. बघूया आपण प्रत्येक राशीसाठी क्विकली की 2026 हे वर्ष कसं असणार आहे. मेष राशीसाठी काय घेऊन आलंय मेष राशीसाठी? अरे वा, जुन्या जे काही गोष्टी आहेत, जुन्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या निघून गेल्या होत्या त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट न करता तुम्ही तुमची पर्सनल प्रगती कशी होईल त्याच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटीच्या शोधात राहाल आणि सगळं डिप्रेशन अँक्झायटी मधनं तुम्ही 2026 मध्ये बाहेर पडणार आहात. थोडं आध्यात्मिक प्रगती मला लेट होताना दिसते, पण ठीक आहे, काही गोष्टी उशिरा का होईना पण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. वृषभ राशीसाठी अरे वा, व्हील ऑफ फॉर्च्यून आणि 3 ऑफ कप्स आलेला आहे. सो मनात जे ठरवलं त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत पुढे जाऊन. आणि खूप जास्त सेलिब्रेशन 2026 मध्ये तुम्ही करताना दिसताय, गेट टुगेदर वगैरे, जे 2025 मध्ये तुम्ही वेळ काढू शकला नाही तर 2026 मध्ये स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी, स्वतःसाठी जगताना तुम्ही मला दिसताय. व्हेरी नाईस. मिथुन राशीसाठी जेमिनी, लाईफमध्ये कोणतरी नवीन येणार आहे पार्टनर, इफ यू आर सिंगल. आणि जर तुम्ही सिंगल नाही आहे तर तुम्ही मॅरिड आहे तर तुमचं एकमेकांसोबतचं प्रेम मला द्विगुणित होताना दिसतंय. स्ट्रेंथचं कार्ड आहे, अजिबात तुम्ही कुणालाही दुखावणार नाही, प्रेमाने प्रत्येक सिच्युएशन तुम्ही हँडल कराल आणि समोरच्यांची मनं जिंकणार 2026 मध्ये असं मला दिसतंय. कर्क म्हणजे कॅन्सर राशीसाठी पैसे खर्च होताना पण दिसत आहेत आणि येताना पण दिसत आहेत. सो मिक्स आहे 2026. लोनची कामं जर काही कुठे अप्लाय केलं असेल तर तुमचं लोनचं काम होईल, त्यामुळे तुमची घराची, गाडीची जी काही इच्छा असेल ते अगदी सहज पूर्ण होईल. हे कार्ड जे सांगते पैसे खर्च होणार ते फॅमिलीवरतीच खर्च होणार आहे, त्याच्यासाठी पण हॅपी राहा. त्यानंतर आपले कर्क म्हणजे कर्क हॅपी फॅमिली आणि खूप सारे पैसे येणार आहेत. सो बी हॅपी, मस्त फॅमिलीसोबत सगळे क्षण एन्जॉय करा. सिंह म्हणजे लिओ राशीसाठी कसं असणार आहे? प्रॉपर्टी वाढणार आहे, मल्टिपल होणार आहे, समोरून स्वतःहून तुम्हाला प्रॉपर्टी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी सुद्धा भेटू शकते. क्वीन ऑफ कप्स मात्र सांगते की मनात आतापर्यंत दामून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी बाहेर पडणार आहेत, त्याला वाचा फुटणार आहे असं दिसतंय. कन्या म्हणजे वर्गो राशीसाठी कसं असणार आहे 2026? प्रवासाचे खूप जास्त योग आहेत आणि खूप महत्त्वाचे डिसिजन तुम्ही घ्याल आणि लोकांनाही डिसिजन मेकिंगसाठी तुमची खूप मदत होणार आहे. या वर्षी तुम्ही समाजाचं बंधन पाळणार नाही, स्वतःला जे हवे तेच तुम्ही करताना मला दिसतंय. तूळ म्हणजे लिब्रा राशीसाठी थोडेसे वाद होण्याची शक्यता आहे, घरामध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी भांडणं होतील. पेज ऑफ स्वॉर्ड्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आलंय, म्हणजे आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सिरियसली घेतल्या नव्हत्या त्या मात्र आता तुम्ही सिरियसली घ्याल आणि खूप महत्त्वाचे डिसिजन घेताना घाई गडबड करणार नाही आणि योग्य डिसिजन घ्याल तुम्ही. त्यानंतर आहे आपली वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ राशीसाठी कसं असणार आहे? तुम्ही करिअरसाठी किंवा जे काही तुम्ही उद्देश तुम्ही मनामध्ये धरून ठेवलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही एकदम काय म्हणतात ना, जीवाचा रान करून सोडणार आहात, पण तुम्हाला जे हवे ते तुम्ही अचीव्ह करणारच. ॲट द सेम टाइम अगदी अपोजिट असलं तरी जोपर्यंत तुम्हाला जसं तुमच्या मनाला हवे तसं घडत नाही तोपर्यंत तुम्ही युनिव्हर्सने किती अपॉर्च्युनिटी दिली तरी हात काही त्याच्या पुढे करणार नाही. उगाचच ऍडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज करताना दिसत नाही तुम्ही. त्यानंतर धनुराशीसाठी रिफंड आलेला आहे, अभ्यासामध्ये खूप जास्त प्रगती होईल. अरेंज मॅरेजेस होण्याची शक्यता आहे धनुराशीच्या लोकांसाठी. द इम्प्रेस आहे, सो बेबीसाठी ट्राय करत असाल तर त्याच्यासाठी पण चांगले कार्ड आहे. नवीन रिलेशनशिप फॉर्म होण्याची शक्यता आहे आणि तुमचा स्वभाव यावर्षी खूप जास्त केअरिंग आणि नर्चरिंग असणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी काय आहे? कोणावरही विश्वास ठेवू नका, तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. तो बी अवेअर, अजिबात कोणावरतीच विश्वास ठेवू नका. आणि त्यामुळेच का होईना पण तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघणार आहे आणि क्लॅरिटी येणार आहे बऱ्याच गोष्टींवरती की योग्य अयोग्य काय आहे हे या वर्षी तुम्हाला कळेल. कुंभ राशीच्या म्हणजे ॲक्वारियस लोकांसाठी द वर्ल्ड आलेला आहे आणि पुन्हा एकदा द ग्लोब वाला पण आलेला, 2 ऑफ हँड. सो बाहेरच्या देशात जाण्याचे योग आहेत. मागचा पास्ट तुम्ही सेटल झालेला आहे, पास्ट सोबत मागचं विसरून पुढची पावलं तुम्ही टाकणार आहात. आणि जरी तुम्ही ऑलरेडी सेटल असाल तरी अजून काहीतरी नवीन प्रगती करण्यासाठी तुमचे नवीन प्रयत्न चालू राहतील आणि त्यात तुम्हाला यश मिळताना मला दिसतंय. आणि सगळ्यात शेवटी मेन म्हणजे पायसेससाठी आहे वाव, किंग ऑफ वॅन्ड्स आणि एम्पेरियर. या वर्षी तुम्हाला खूप जास्त प्रगती दिसते मला फायनान्शियली, आणि भौतिक सुख सुद्धा तुम्ही अचीव्ह कराल. यू विल बी रेडी टू फाईट एनी सिच्युएशन, असा एक तुमचा ॲटिट्यूड असेल. कुठल्याच गोष्टीला घाबरणार नाही. महत्त्वाचं डिसिजन दूरदृष्टीने घ्याल, म्हणजे ज्याचा लॉंग काय म्हणतात ना,
खूप नंतर का होईना पण फायदा होईल. तात्पुरता डिसिजन मेकिंग तुम्ही करणार नाही. असं आहे 2026 हे वर्ष सगळ्यांसाठी. थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.